पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवानी आपल्याला, आपल्या सर्वांना देवानी विश्वासाचे एक दान दिलेलं आहे. विश्वास दान आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दान म्हणून जे विश्वास आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये आपण वाढत जायचं. हे दान आपल्याला कुठून मिळत आहे, कसं मिळत आहे? हालेलुया. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 3 अध्यायातील 34व्या वचनामध्ये पवित्र आत्मा असा प्रकारे आपल्याला बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला कसं मिळत आहे? हालेलुया. ते हालेलुया. मोजून मापून वगैरे नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हे लॉर्ड. कोण देत आहे, कसे मिळत आहे? योहानाचं शुभवर्तमान 3 अध्यायातील 34वं वचन. कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव परमेश्वर प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्मा देत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वचनाद्वारे आपल्याला पवित्र आत्मा मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून वचनाकडे लक्ष देत राहा, वचनाचं मननचिंतन करत राहा, वचन पाळायला प्रयत्न करत राहा. हालेलुया. हालेलुया. जे वचनाकडे लक्ष देत आहे ते देवाकडे लक्ष दिलेलं आहे. देवाकडे जे कोणी लक्ष पुरवत आहे त्यांना पवित्र आत्मा मिळणार, मोजून मापून नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आज लॉर्ड. या गोष्टीबद्दल थोडासा अगदी कल्पनामध्ये थोडासा तुमच्या बरोबर चालायला माझी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आपल्याला थोडासा कल्पनामध्ये पण जायचं आहे ना. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आता आपण करिंथकरांस लिहिलेल्या 2 पत्र घेऊया. या पत्रामध्ये 4 अध्याय खूप सुंदर असा देवाचे वचन आपल्याला शिकवणारा खूप महत्वाचा एक अध्याय आहे. हालेलुया. हालेलुया. करिंथकरांस लिहिलेल्या 2 पत्र, हालेलुया, हालेलुया. 4 अध्यायातील 7व्या वचनापासूनचे वचन. मला या वचन भाग भरपूर आवडत आहे, म्हणून अनेक ठिकाणी अनेक लोकांना मी हे वचन समजावून दिलेलं आहे. आज आपण थोडासा असा विचार करत जाऊया. 7व्या वचनापासून सिस्टर वाचणार. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. वचन 8. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. हालेलुया. हालेलुया. मग प्रभूने काय बोलले आपल्याला? मोजून मापून नाही, म्हणजे भरपूर देत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, पवित्र आत्मा मिळालं, पवित्र आत्म्याचं अभिषेक मिळालं, बस झालं. आपल्याला आणखीन काही लागत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माता मरिया जवळ पवित्र आत्म्याचं अभिषेक मिळालं, काय झालं? हालेलुया. हालेलुया. बाळ येशू उदरामध्ये वाढायला चालू झाले. हालेलुया. प्रेज हालेलुया. द लॉर्ड. प्रेज द संत लॉर्ड. स्टीफन पवित्र आत्म्याने भरले, काय झालं? आजूबाजूला काय चालू आहे त्यांना काही दिसतच नाही, कळतच नाही. पवित्र आत्म्याने भरले, ते स्वर्गाकडे बघायला चालू केलं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद आपण येशू. पवित्र आत्म्याने भरताना आपण एक निराळा व्यक्तिमत्व बनत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक म्हणजे प्रियानो छोटी गोष्ट नाही. हालेलुया. हालेलुया. या मोठ्या अभिषेकामध्ये माणूस गर्विष्ठ व्हायला नको. हे कधी पण खाली पडलं तर, कोसळलं तर तुकडा तुकडा होणार आहे. सांभाळणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून संत पावलांनी सांगितलं की दिलेला आहे, खूप मोठा दिलेला आहे, तरी मटकामध्ये दिलेला आहे.
हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the हालेलुया. हालेलुया. स्टीलच्या, सोन्याच्या, बाकी चांदीच्या भरपूर प्रकारचे बनवू शकत होते, तरी हे दान जे आहे ते मटकामध्ये दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. जे पवित्र आत्म्याने भरून चालताय, फिरत आहे, त्याला चिडवण्यासाठी असलेले दुष्ट आत्मा पुढच्या तासामध्ये उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. न कळत तोंडातून नको असा एक शब्द गेला तर मिळालेले सर्व गमावून बसणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण पुढे आत्मिक शक्तीमध्ये आपण पुढे जाणार. 8वें वचन परत एकदा वाचून सिस्टर पुढे जाणार. आम्हावर चोहोकडून संकटे आली, तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो, तरी निराश झालो नाही. वचन 9. आमचा पाठलाग झाला, तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहो, तरी आमचा नाश झाला नाही. वचन 10. आम्ही येशूचा वध सदा सर्वदा शरीरात वागवितो. इथे महत्वाच्या वचनामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कोंडमार होणं म्हणजे काही आहे. हालेलुया. हालेलुया. डावीकडे जाता येत नाही, उजवीकडे जाता येत नाही, पुढे जाता येत नाही, मागे येता येत नाही. माणूस काय करणार? हालेलुया. हालेलुया. अशा भयानक वातावरणातून कधी कधी आपल्याला जायचं पाळी येत आहे. याला म्हणतो कोंडमार होणे. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताचे मरण सदा सर्वदा आम्ही आमच्या शरीरामध्ये वाहून घेत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 म्हणून हालेलुया. संत पाऊल आपल्याला बोलत आहे, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून बोलायला नाही. हालेलुया. हालेलुया. त्याच्यासारखा दुःख सहन करायला देवाने आम्हाला शक्ती दिली आहे, संधी दिलेला आहे, वातावरण तयार करून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, येशूने सांगितलं, हालेलुया, हालेलुया. फक्त विश्वास ठेवतो म्हणून बोलून उपयोग नाही. विश्वास ठेवतो म्हणून बोलणारे लोक विश्वासाचं जीवन जगायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्यांचं जीवन आणि विश्वास न ठेवणाऱ्यांचं जीवन सारखे असेल तर, विश्वास न ठेवणाऱ्यांचं जीवन विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनापेक्षा अजून जरा मस्त झालं तर, हालेलुया, हालेलुया. असं नाही व्हायचं. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना येशू योहनाच्या शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये सांगत आहे, हालेलुया, हालेलुया. मीच आहे म्हणून विश्वास ठेव. हालेलुया. हालेलुया. नाहीतर तुम्ही तुमच्या पापामध्ये मरून जाणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. योहनाच्या शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्याला या सुंदर वचन शिकवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. 24 वचन. मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. हालेलुया. हालेलुया. मी आहे म्हणून विश्वास ठेवा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणजे मी आहे. येशू ख्रिस्त म्हणजे येशू आहे. हालेलुया. कोण आहे? क्रूसावर जो मरण पावलं तो आहे. हालेलुया. हालेलुया. स्वप्न नको पाहू. हालेलुया. तो हालेलुया. दुसरा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन सोन्याच्या चांदीच्या सिंहासनामध्ये आरूढ आहे असं. हालेलुया. हालेलुया. मनमानी करणारा, मोजमाजा करणारा नाही येतो. हालेलुया. हालेलुया. आपल्या लोकांच्या दुःख सहनामध्ये सामील असलेल्या, भागीदार असलेल्या देवाचा आपल्या प्रकाश असलेले येशू. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये सुंदर अशा या वचनाचा एक उलगडा आपल्याला भेटणार.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आता आपण मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय घेऊया. मीच आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्ही तुमच्या पापामध्ये मरणार. मत्तई शुभवर्तमान 26वा अध्यायातील 28वा वचन. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पापामध्ये मरणार. मी कोण आहे म्हणून तुम्ही जर ओळखलं नाही तर. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मी तुमच्यासाठी रक्त सांडलेलं परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. नवव्या करारातील माझं रक्त तुझ्या आणि पुष्कळांच्या पापांच्या क्षमेसाठी. अनेक लोकांना याचा फायदा मिळणार. अनेक लोक जाणून बुजून मीच आहे म्हणून विश्वास ठेवत नाही म्हणून येशूच्या दुःख सहनामध्ये सामील व्हायला त्यांना संधी मिळत आहे. तेव्हा त्या क्रूसापासून पळून जायला बघताना दुःख सहनाच्या किंमत काय आहे म्हणून न ओळखता जीवन जगायला बघत आहे. तेव्हा हालेलुया. हालेलुया. ज्या पुष्कळांसाठी या रक्त सांडण्यात आलेलं आहे तुम्ही त्या रक्त मारून तुम्ही स्वतःचा नाश करून घेणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. विश्वास दान आहे. विश्वास देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the विश्वास Lord. ठेवणारे लोक येशू आहे म्हणून, जो क्रूसावर मरण पावलेला आहे म्हणून, ज्यांनी मला तारण दिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवणार. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते आपला विश्वास कबूल करणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. पोटामध्ये खूप दुखणे आणि त्रास होत आहे असे कोणाला तरी परमेश्वर आशीर्वाद करत आहे. गुडघ्याच्या भागामध्ये ताकद बिलकुल नाही असे वाटणारं कोणाला तरी अचानक देवाने आता एक शक्ती पुरवलेला आहे. त्यांना आता बरे वाटत आहे. हालेलुया. हालेलुया. कुणाच्या तरी डोळ्याचा प्रकाश प्रभूने वाढवून दिलेला आहे. पोटाच्या डाव्या बाजूला असलेले एक त्रास, संडासच्या संबंधातील एक तक्रार असलेल्या व्यक्तीला पण येशू आशीर्वाद करत आहे. मानेच्या कालच्या भागातील दुखणे प्रभू दूर करून देत आहे. आपल्या बोलण्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये चीड निर्माण करून देणारा कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे तू तुझ्या बोलणे सुधारून घे. तू बोलताय तेव्हा लोक तुझ्यापासून पळून जात आहे ना, का तू विचार करत नाही? असे का होत आहे? कारण तू रुचकर ऐकणारी, लोकांना ऐकताना बरे वाटणारी भाषा तू वापरत नाही. मग तुला मग मित्रमंडळी कसं मिळणार? हालेलुया. हालेलुया. येशूने आपल्याला बोललेले 7:12 आठवत आहे ना? मत्तई 7:12. हालेलुया. हालेलुया. काही आहे. हालेलुया. हालेलुया. जसे दुसरे लोक तुझ्याशी वागायला पाहिजे म्हणून तुला वाटते ना, तसं तू त्यांच्याशी वागा ना. हालेलुया. तुला हालेलुया. कोणतरी गोड बोललेलं ऐकायला बरं वाटतं ना, तू पण पाळ, तू पण गोड बोल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अँकरिंग करणारा एका व्यक्तीला या दानामध्ये येशू वाढ करून देत आहे. देवाचं स्मरण करा. देवाचं स्मरण करून सर्व गोष्टी करा. कोणतरी एका व्यक्तीला शरीरामध्ये काही भागामध्ये खूप इरिटेशन होत आहे, त्या व्यक्तीला येशू आता आशीर्वाद करत आहे. दयावंत येशूची प्रार्थना निरंतर चालू ठेवायला अनेकांना येशू सांगत आहे. तुम्ही करताय म्हणून येशूला माहिती आहे. अजून अर्थ समजत, खोल अर्थ समजत अजून दयावंत येशूची प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. येशूची दया अनेकांपर्यंत आपण पोहोचवू. हालेलुया. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर, बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकांना, तुमच्या कुटुंबियांना, ज्या ज्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना केली आहे,
प्रार्थना मागितलेलं आहे. त्या सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. एका मम्मीने प्रार्थना मागितलेलं आहे. एक बाळ भरपूर दिवस त्याला ICU मध्ये आहे. आपण त्यांच्या आठवण करू. आणि काल आपण एक चांगला एका बंधूसाठी आपण प्रार्थना केली होती. त्यांच्यासाठीच प्रार्थना पण आपण चालू ठेवू. परमेश्वर दयाळू आहे. तुम्हा सर्वांच्यावर खूप खूप प्रेम करत आहे. आमेन.